स्नेहानं स्वेदन वाफारा घेण्याची पद्धत आयुर्वेद शास्त्रामध्ये स्नेहनं आणि स्वेदनं हे पंचकर्माचं पूर्वकर्म सांगितलं आहे. स्नेहन म्हणजे तेल लावणं. तेल लावताना विविध मेडिकेटेड ऑइल्स पेशंटच्या प्रकृतीनुसार पेशंटच्या आजारानुसार वेगवेगळी औषधं, जिथे ताकद वाढवायची आहे तिथं बल्ल्या तेलं, जिथे सूज कमी करायची आहे, कफ कमी करायचा आहे तिथे कफग्न तेलं, जिथे पित्तशामक पाहिजे पित्तशामक तेलं, अशी वेगवेगळी व्हरायटी जवळजवळ 70 ते 200 प्रकारची तेलं आयुर्वेदशास्त्रामध्ये आलेली आहेत. पेशंटची नाडी परीक्षा बघून अकॉर्डिंग टू ते तेल वापरलं जातं. तेल लावत असताना वैद्यांनी दिलेलं तेल हाताच्या ओंजळीत घ्यावं. ओंजळीत जेवढं मावतं आहे तेवढं तेल शाखागत लावावं. शाखागत म्हणजे काय, तर दोन्ही हाताला तुम्हाला पावडर लावतोय त्या पद्धतीने तेल लावायचं आहे. हाताच्या बोटांना तेल लावायचं आहे, चारी बाजूनी नखांना तेल लावायचं आहे. दोन्ही हाताला तेल लावून झाल्यानंतर दोन्ही पायांना तेल लावायचं. पोटाला, छातीला, पाठीला, मानेला आणि केसांच्या मुळांना, तळपायाला असं तेल लावून झालं रे झालं की तुम्हाला स्वेदन म्हणजे घरच्या घरी वाफ घ्यायची. वाफ घेत असताना कुकरमध्ये पाणी भरायचं आहे. त्यामध्ये रबरी हिरवा पाईप लावायचा आहे. जिथे शिट्टी आपण लावतो ती शिट्टी काढून टाकायची. शिट्टी काढल्यानंतर हिरवा पाईप लावा. पूर्ण फुल गॅस ठेवायचा आहे आणि कुकरमध्ये दशमूळ भरड, ही जी भरड आहे दशमूळ भरड ही साधारण 2 ते 2.5 चमचे कुकरमध्ये टाकायची. निरगुडीची पानं, एरंडाची पानं ही कुकरमध्ये टाकायची आणि कुकर जसं आपण चालू करू तसं वाफारा यायला चालू होतो आणि वाफारा आल्यानंतर ती वाफ पूर्ण मानेला, पाठीला, कमरेला द्यायची आहे. वाफारा देत असताना कुकर मोठा ठेवायचा आहे. 7 दिवस पाणी जे आहे ते पाणी तुम्हाला रोज त्यामध्ये ॲड करत जायचं आहे. 7व्या दिवशी निरगुडीची पानं, एरंडाची पानं, शेवग्याची पानं ही चेंज करायची आहेत. इथे तुम्ही बघताय की इथे एरंडाचं पान दाखवलं आहे, हे निरगुडीचं पान दाखवलेलं आहे. या प्रकारचं निरगुडी, एरंड, शेवग्याची पानं तुम्हाला वापरायची आहे. वाफारा घेत असताना 40 ते 60 मिनिटं वाफ ही तुम्ही घ्यायची आहे. वाफारा जो आहे तो या पद्धतीने रबरी पाईप आहे तो पूर्ण पहिला झटकून घ्या. त्यातलं पाणी सगळं गेलं पाहिजे, कारण शिंतोडे उडल्यानंतर बराच चटका बसण्याची शक्यता असते. हातामध्ये जो हिरवा पाईप आपण पकडला त्याला नॅपकिन पकडायचं आहे. नॅपकिनने चारी बाजूनी पकडायचं आहे आणि चांगली वाफ मान, पाठ, कंबर, मांडीला पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने 30 ते 40 मिनिटं या पद्धतीने द्यायची आहे. असा जर वाफारा आपण आठवड्यातनं 3 दिवस घेतला तर मानेचा, कमरेचा स्टिफनेस हा पूर्णपणे कमी होतो. या पद्धतीने वाफ कंपल्सरी घ्या. घरच्या घरी वाफ आठवड्यातले 3 दिवस आपल्याला घ्यायची आहे. मानेच्या भागाला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं वाफ, कमरेच्या भागामध्ये 10 ते 15 मिनिटं वाफ, पुढच्या बाजूने 10 ते 15 मिनिटं वाफ. चेहऱ्याला, डोळ्यांना शक्यतो वाफ देऊ नका. अशा प्रकारे स्वेदनं जर आपण केलं तर पेन हे लवकर कमी होतो, स्टिफनेस कमी होतो, जडपणा कमी होतो, मोबिलिटी वाढते. त्यामुळे तेल लावणं म्हणजे प्रेम आहे आणि शेकणं म्हणजे प्रेमाला ओलसरपणा देणं. त्यामुळं हे तेल लावणं आणि शेकणं आपण घरच्या